एक मिनिट बघा. ओके. फोटो घेऊन बारी मध्ये ग पुन्हा त्याच्यावर ठेवायची सगळ्या चकलांवर त्याच्याकडे थांबायचं तिकडे उभं राहायचं. हो बेटा प्लीज पिल्लू गाडी घालून गाडी चालली डोंगराला. आवाज किती 9.5 मुलं गेले ना मग आणि मध्यम मध्ये 5 खिडकीकडे नको इथे खाली बेस ना. खिडकी तू वर म्हणली बेटा. वजन नाव काय संस्कृती संतोष. एक मिनिट तुम्ही कुठे हो ताई आली काय झालंय पायाला बाळाची माहिती तुम्हाला नाही पाहिजे. तुम्हाला सांगितलं याच्यात माहिती फोटो बरोबर आहे. जास्त वाईट घेतलं काय प्रॉब्लेम थोडं लवकर आले सुरू केलाय सर. किती वर्ष झाले तुम्हाला तिथं कार्यकर्ते म्हणून? किती वर्ष झाले? खेळायचा मला सांगा ICDS पूर्ण झालं ताई ICDS कडून दिले जाणारे 6 सेवा कोणत्या?
0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना ही आपली सेवा नाही घेत ही आपलं हा उद्देश सेवा लसीकरण हा. आणि पूरक पोषण आहार 2च झाले 6 सेवा आहे 6 पैकी तुम्हाला निदान 5 सेवा तरी सांगता आलं पाहिजे तुम्हाला 20 वर्ष झाली तुम्ही कार्यकर्ती आहे बरं गाव कुपोषण मुक्त आहे तुमचं तीव्रच आहे का बरं काय उपाययोजना केल्या आपण फॅसिलिटी घेतली होती कुठे घेतली होती इथं गाव अंगणवाडीत होते. कोण आलं होतं तेव्हा विशेष आरोग्य केंद्रावाले आले. त्यांची ते आपल्या आयसीडीएसचे कोण आले मॅडम आले. पाटील शिंदे सुपरवायझर तुमची मदतनीस कोण आहे लक्ष्मी दिगंबर देवकर किती वाजता तुम्ही ड्युटीला येता इथं 8 वाजता तुमच्या 3 तासाचे लाभार्थी किती आहे 36. मुलं किती मुली 12 14 26 झाले 36 कसं आता काही इंग्लिश स्कूलचे माझ्याकडे ते नाही येत ते येत नाही एकूण सर्व माझे 36 आयएसपी साठी तुमची निवड झाली होती याची ऑडिटसाठी माहिती आहे तुम्हाला आयएसपी साठी काय काय तयारी केली खूप धावपळ झाली ना वेळ कमी पडला ना त्याच्यामुळे मुलांची गाणी झालीच नाही रेकॉर्ड आणि मीटिंग याच्यामध्ये जास्त वेळ झाला त्याच्यामुळे अंगणवाडीत वेळ कमी दिला गेला नाही तुम्हाला अजून खूप काम करावं लागणार काय काम तुम्ही या गावच्याच आहे ताई मला सांगा किती वाजता येतात 7:30 काय काय कामं करता आलं आल्यावर जाऊन गाडी पाणी आणते मुलांना बोलवून आहार करते मुलं येतात तुमच्या 3 ते 6 मुलांची नावं सांगा ते शाळेत तुम्हाला इथं नोकरी करता तुम्हाला 3 मुलांची नावं माहित नाही परत घ्या पुढे बरोबर सेट केलं बाहेर घ्या आपण ठीक आहे 40.2 तिथे येते माहिती या नाही मोठं बोलायचं कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग झालं पाहिजे नाव सांगता होते का कुठे होते ना फोटो आहेत त्याचे फोटो आहे काही थँक्यू व्हेरी मच थांबा त्या गावची रहिवासी का राहायचं या ताईंना ओळखते तुम्ही काही कार्यक्रम घेतला तुमच्यासाठी दिलं होतं कशाचा आरोग्याविषयी या ताई होते त्याचा प्लीज अंगणवाडीत आली कधी अंगणवाडी बंद घेतली की ताई घरी गेलेल्या आहेत मुलं खेळत आहेत मुलं मस्ती करत आहेत असं झालं नक्की तू स्वतः अंगणवाडीत विद्यार्थी अंगणवाडीत होते कोमलताई आताच्या अंगणवाडीत आणि पूर्वीच्या अंगणवाडीत काही फरक पडलेला जाणवतो आता चांगली होती पहिले सांगितलं आता हे जे समजा खुर्च्या टेबल घेतल्या याचा फायदा होणार तर विद्यार्थी येतील की नाही येणार
शिक्षण होईल त्यांचं. शुभेच्छा तुला तुझ्या 10वीसाठी. परत सांगा. 8 दिवसातून एकदाच पाणी येतं ना. कशाचं? एमआयडीसीत पाणी येतं गावात. बर. गावात पाणी दूषित. त्याच्यामुळे काय झालं मग? त्याच्यामुळे ते पाणी भरायला गेलं. हो ना. कोण? सनातन माता आणि गरोदर. हा. म्हणजे गावकरी जेवढे होते ते सगळे त्या कारणामुळे तिकडे गेले. महिलाच. महिला. अच्छा, ज्यांना आपण जोडला होता. बरं. आपला निरोप गेला होता त्यांना. हो. वेळेमध्ये सुरू असते अंगणवाडी. सकाळी समजा 9ला. आणि आपली 8ची वेळ आहे. 8 रोज सुरू असते. तुमचं कोण जाता अंगणवाडी शिकायला? आता जोडला ते मोठं पकडून आधी जातो का? बरं. याला खाऊ मिळतं वेळ? ताईंना ओळखता? शिकवता मुलांना ओळखता? प्रगती आहे? थँक्यू. कुठं राहता ताई तुम्ही? ये घरी. हे घर. नाही तुमचं? तुमच्या घरासमोरच एक अंगणवाडी आहे. वेळेमध्ये अंगणवाडी उघडलेली असते. कोणत्या वेळेत उघडली? सगळेच लवकर त्याची वेळ 8ची आहे. अंगणात मोठं झाले आमचं पहिले होती. तुमचं कोणी आहे का अंगणवाडी शिकणार? आहे ना. तुमची मुलं आहे. बरं. काय तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये काय प्रगती दिसते? थोडी आहे. प्रगती आहे ना? आहे. बरं. असं काही चित्र दिसलं का इकडून? नाही असं काही बरोबर. येताही असतं. आता काही मागच्या दिवसांमध्ये याचं चित्र बरंच बदललं पहिल्यापेक्षा. काय वाटतं ह्या बदल? मुलाचं मन आकर्षण झालं. सकाळी उठल्यानंतर ते टाइम त्यांच्या मनाला ते आकर्षण होण्यासारखे. म्हणजे आता भरपूर त्यांच्या खेळणी झाल्या. पंचायत मी मधलं एकूण गावचे नागरिक आहेत. स्वप्न तुमचंही कर्तव्य असं आहे. मुलं आली पाहिजे. राऊंड मारल्या का बाबा सांगायची गरज पडत नाही. काय काम आहे. इकडे बघा रे. मस्ती नका करू रे. तारीख त्याची कोणत्या तारखेला गेली ते आपल्याला कळलं पाहिजे ना. आता शिकायला किरम पाणी हे लसीकरणामध्ये काय पाहिजे आपल्याला? बालकाचं नाव नाही पाहिजे. इथे आपल्याला किती लोकांना लस दिली तुम्ही त्याचं नाव लिहायचं लसीचं आणि लसी किती लोकांना दिली. असं पाहिजे आपल्याला.
नाही आहे माझ्याकडे ते पण महिन्याची माझी. हा पण मग ती याच्यावर काय नाही लिहिलं? याच्यावर असं तर ते नमुने असे बालकाचं नाव होतं तिथं लिहिलेलं. लसीकरणाचं महिन्याला गोष्टीवर असतं. द्या सर, या दादांकडे द्या एक. करा सर, स्वप्न सर तिकडून कर ना भाऊ. धन्यवाद. कोण आहे? मध्ये नका जाऊ, या या इकडे. घाबरू नका, या. ताई ही अंगणवाडी उघडी असते सकाळी? तुमचं कोणी आहे अंगणवाडीमध्ये? नाही, लहान मुलं आहे ना आमची. तुमच्या ताई तुमच्याकडे येतात? हा, येतात. तुम्हाला सगळी माहिती सांगतात? हा, आजी तुम्ही ओळखता का? आम्ही ओळखतो ना. हा, त्यांना ओळखता? शाळेतले मुलं आहे ना, हा हा साऱ्याला खायला प्यायला देते. हा. आमच्या सारख्याला काय देते? नाही तुमच्या सारख्या नाही, मुलांना हा, देतात. मग मुलं असले देते म्हणजे नाही आहे. खरं ते सांगायचं, जे मुलं आहे त्याला आहे ना. बरं, त्यांना देत असेल. हा, त्याला ते उघडं राहतं, उघडं राहतो वेळ. लेकरं येते. बरं, समजा असं काही झालं ते मुलं तिथं होते आणि त्या ताई दुसरीकडे होत्या आल्या नाही नाही? नाही नाही, काही इथंच. तसं नाही झालं. त्या पुढे जात नाही. आता मी इथंच राहते भाऊ, अच्छा. पुढे जात नाही काय. आपण आपल्या सख्या मी 8 दिवस झाले असतील मला इथे राहून. मी आता येता जाता पाहतो मुलांनी काय लग्न करायचे, बेटा चल इकडं लग्न करणे, चल इकडे चप्पल काढ, इकडे बस. लग्न करून आणि बाहेर का परत- म्हणतात? त्याला टॉयलेट नाही का? नाही आहे पण सर्व आहे ना व्यवस्थित आहे ना, ते करून सुद्धा इतकं काय लक्ष देतात. जेवण करायचं का, तक्रार केली का, त्यांच्याच भाषेत त्यांना समजून सांगणं, रडणं वगैरे आहे ना सगळं ना बंद करणं, सगळ्यांना गुढीनं समजून सांगणं. म्हणजे हे मराठीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा बोलता का? मराठीच मराठीच बोलता ना? अच्छा, गावची भाषा मराठी. मराठी. थँक्यू.